ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. स्वधर्म श्रेयस्कर भाग 3. ओव्या आहेत 946 ते 954. ज्ञानदेव स्वधर्म प्रकरणाचा समारोप करत आहेत. वरी थोडेचे अमृत घेता, सर्वस्व वेचो का पंडूसुता, जेणे जोडे जीविता अक्षयत्व. अर्जुना, याशिवाय ज्याने जीवाला अमरत्व मिळते असे जे अमृत ते थोडेच घेण्याला सर्वस्व खर्च होईना का? सर्वस्व खर्च झाले तरी हरकत नाही, पण थोडेसे मिळाले तरी अमृतच घ्यावे. येर काह्या मोले वेचूनी, विष पियावे घेऊनी, आत्महत्येसी निमोनी, जाई जे जेणे. जे प्यायले असता आत्महत्या करून मरून जावे लागते असे ते विष द्रव्य खर्च करून विकत घेऊन कशाला प्यावे. जैसे जाचुनी या इंद्रिये, वेचुनी आयुष्याचे निदिये, साचले पापी आना आहे दुःखा वाचुनी. त्याप्रमाणे इंद्रियांना कष्ट देऊन व आयुष्याचे दिवस खर्च करून पाप साचले असता त्याच्या दुःख वाचून काही दुसरा परिणाम आहे का? म्हणून करावा स्वधर्म, तो करिता हिरोनी घे श्रमो, उचित देईल परमो पुरुषार्थ राजू. म्हणून ज्याचे आचरण केले असता जन्म मरणाचे श्रम नाहीसे करून योग्य व श्रेष्ठ पुरुषार्थ असा जो मोक्ष त्याची जो प्राप्ती करून देईल त्या स्वधर्माचे आचरण करावे. या कारणे किरीटी स्वधर्माची राहाटी, न विसंबिजे संकटी, सिद्ध मंत्र जैसा. अर्जुना, या कारणास्तव जसे संकटकाली सिद्ध मंत्राला विसरू नये त्याप्रमाणे स्वकर्माच्या आचरणाला विसरू नये. का नाव जैसी उदधी, महारोगी दिव्यौषधी, न विसंबिजे तया बुद्धी, स्वकर्म येथ. महारोग झाला असता ज्याप्रमाणे दिव्य औषधाला विसरू नये त्याच विचाराने जगात स्वकर्माला विसरू नये. मग ययाची गात कपिध्वजा, स्वकर्माची या महापूजा, तोषला ईशू तमराजा झाडा करुनी. हे ध्वजेवर हनुमान असलेले अर्जुना, मग स्वकर्माच्या महापूजेने संतुष्ट झालेला ईश्वर चित्तावरच्या तमरजाचा नाश करून शुद्ध सत्वाची या वाटा आणि आपुली उत्कंठा भवस्वर्ग काळकूटा ऐसे दावी. आपली स्वकर्म करणाराची उत्कंठा शुद्ध सत्व गुणाच्या मार्गाला आणतो आणि संसार व स्वर्ग हे काळकूट विषासारखे आहेत असे वाटावयास लागते. जिये वैराग्य येणे बोले, मागा संसिद्धी रूप केले, किम बहुना ते आपुले मेळवी खागे. फार काय सांगावे. ज्या संसिद्धीची पूर्वी म्हणजे याच अध्यायात श्लोक 45 मध्ये वैराग्याच्या लक्षणाच्या रूपाने स्पष्टता केली त्या आपल्या मुक्कामाला ईश्वर त्या साधकास आणतो. भगवंतांनी स्वधर्मच श्रेयस्कर आहे असं सांगितलं. ज्ञानदेवानी त्यावर विवरण करताना कोणतेही कर्म सदोष असतेच, तर स्वधर्माचंच आचरण का करू नये असा युक्तिवाद करून स्वधर्माचरणाचा स्पष्ट उपदेश केला. आता ते या प्रकरणाचा समारोप करत आहेत. स्वधर्म हा श्रेष्ठ पुरुषार्थ जो मोक्ष तो प्राप्त करून देणारा आहे. मोक्ष म्हणजे जन्म मरणाच्या राहाडगाडग्यातून सुटका. ज्ञानदेव सांगतात की थेंभर अमृत मिळत असेल तर त्यासाठी जरी सर्वस्व खर्च करावे लागले तरी खर्च करावं, कारण त्या थेंबर अमृताने अमरत्व मिळणार आहे. मग सर्वस्व खर्च करून विष प्राप्त कशाला करावं? विष प्राप्त झाले तर मृत्यू हमखास येणार. दोन्ही ठिकाणी सर्वस्वच खर्च करावे लागत असेल तर ते अमृत प्राप्तीसाठीच खर्च करावे. त्याप्रमाणे स्वधर्माने मोक्ष प्राप्त होणार असेल तर स्वधर्माचंच आचरण करावं. परधर्माचं आचरण करून पापाचा त्याने का बरं व्हावं? मोक्षप्राप्ती हे स्वधर्माचरणाचं फळ आहे. संकट काळात जसा सिद्ध मंत्र संकटातून तारतो त्याप्रमाणे स्वधर्माचरण संसार संकट नाहीसे करते. मोठा रोग झाला तर तो जसा दिव्यौषधीने बरा होतो किंवा समुद्र ओलांडून जाण्यास नाव जशी उपयोगी पडते त्याप्रमाणे संसार सागर तरून जाण्यास स्वधर्म उपयोगी पडतो. भवरोगावर स्वकर्माचरण हा रामबाण उपाय असल्याचं ज्ञानदेव सांगत आहेत. स्वधर्माचरणाने मोक्षप्राप्ती कशी होते ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की स्वकर्म कुसुमाने सर्वेश्वराची पूजा केली तर तो संतुष्ट होतो. रजोगुण व तमोगुण नाहीसे करून
साधकाला शुद्ध सत्वगुणाच्या वाटेवर आणून सोडतो. म्हणजे स्वधर्माचरणाने शुद्ध सत्वगुण अंगी वाढतो. अंगी विवेक करण्याचे सामर्थ्य येते. संसार व स्वर्ग दोन्ही काळकुटासारखी जहाल विषय आहेत हे त्या विवेकानं कळून येतं. कारण दोन्ही ठिकाणी भोग भोगावाच लागतो. मग जीव या संसारातील अथवा स्वर्गातील सुखांकडे पाठ फिरवतो. अंगी वैराग्य निर्माण होते. त्या वैराग्यामुळेच आपले गंतव्य स्थान प्राप्त होते. हे ज्ञानदेवानी 45व्या श्लोकाच्या टीकेतही स्पष्ट केलं होतं. असा त्यांनी येथे हवाला दिलेला आहे. ऐसेनी शुभाशुभी संसारी सांडिला तो अवधारी वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. स्वधर्माचरणाने वागणारा मनुष्य वैराग्यरूपी मोक्षाच्या द्वारात उभा राहतो. म्हणजे विषय वैराग्य हेच मोक्षप्राप्तीस कारणीभूत होते व ते वैराग्य स्वधर्माचरणाने प्राप्त होते. असे हे स्वधर्माचरणाचं महत्व आहे. त्यामुळे मनुष्याने कोणत्याही परिस्थितीत स्वधर्माचरण करण्यास जरी कठीण वाटत असलं तरी त्याचा त्याग करू नये. असा ज्ञानदेवानी या स्वधर्माचरणाचा निष्कर्ष सांगितला आहे. पुढे भगवंत स्वधर्माचरणाने नैष्कर्म्यावस्था कशी प्राप्त होते ते सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.